दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्यावरती होणारी कायदेशीर कारवाई मान्य आहे, मात्र घर पाडणं हे अयोग्य असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलंय। सतीश भोसले माझा भाऊ आहे। तर मी हे प्रकरणात आले नव्हते। मला जीची चौकशी झाली, आम्ही मोबाईलवरती पाहत होतो का जो काही अन्याय होतोय खरं आहे का खोटा आहे। म्हणजे हे पोलीस लोक चौकशी चालू आहे, SP साहेबांची चौकशी चालू आहे, पोलीस डिपार्टमेंट शेवगावची आपले शिरूर का असा तिथलची बी चौकशी जी चालू होती सतीशवरती। तर मग ते आम्हाला मान्य होत्या सर कायदेशीर, पण हे घरदार पाडलेत आणि हे बुलडोजरनी घरं पाडले आणि घरं पाडल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या 4 घंट्यानंतर 2 घंट्यानंतर अशी खबर आली का त्यांचे घरच पेटवून दिले। आम्हाला बातमी रात्री आलेली होती, आम्ही ते सकाळी बघितलं आणि ताबडतोब आवरून आम्ही इथं आलेलो। काय झालं? घरदार जाऊन टाकलेले आहेत, लहान मुली आहेत त्यांच्यावर पण अन्याय झाला, त्यांना हाणलं गेलेले आहे आणि ते आता बीडच्या रुग्णालयामध्ये आता आहेत, दवाखान्यात आहे। हे आम्हाला माहिती भेटली, त्यासाठी आम्ही इथं आलेलो त्यांना बघायला की त्यांची परिस्थिती काय आहे। तर आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या, ते जे काही लोक असतील ना ते अटक करा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।